स्क्वेअर रूट आहे. काय आहे? स्क्वेअर रूट. इथे किती वेळेस असेल? 3 वेळेस. म्हणजे समजलं तुम्हाला? करणी क्लिअर झाली? समजलं? करणी म्हणजे काय? ज्याचं मूळ निघत नाही. पुढं मग उदाहरणं ते आता डेफिनिशनची काही गरज नाही. सगळं समजावून सांगितलंच मी तुम्हाला. ठीक आहे? हां, आता हे पण समजावून सांगितलंच. काय? की या कोणत्याच गोष्टीचं मूळ निघत नाही. म्हणून हे कोणता प्रकार आहे? करणी. ठीक आहे? आणि इकडं 4चं मूळ 2, 9चं 3, 16चं 4, याचं 2. म्हणजे बघा प्रत्येक वर्गमुळाचे म्हणजे प्रत्येक या चिन्हाच्या बाहेर नंबर आला. आता करणीचे भाग आपण करणी तर बघितली, मग त्याचे भाग काय? आता हा जो 5वा बाहेर असतो या चिन्हाचा जो बाहेर असतो त्याला आपण कोएफिशियंट म्हणतो. काय म्हणतो? कोएफिशियंट, गुणांक. त्याच्यानंतर हा आतला जो असतो तो महत्वाचा आहे आपल्यासाठी. आतला हा महत्वाचा आहे. याला आपण घातांक, क्रम किंवा ऑर्डर म्हणतो. काय म्हणतो? ऑर्डर. पेपरमध्ये तुम्हाला हा शब्द राहील कोटी. काय राहील? कोटी. हा शब्द येतो. तर याला कन्फ्युज व्हायचं नाही. कोटी म्हणजे काय? त्याची डिग्री किंवा ऑर्डर किंवा इंडेक्स. याची कोटी किती आहे? 3. याची कोटी किती आहे? 2. याची कोटी किती आहे? 4. समजलं कोटी म्हणजे? कळालं? समजल्या सगळ्या गोष्टी, बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. ह्या स्लाइड मध्ये फक्त हे लक्षात ठेवा. बाकी काहीच विचारत नाही. हे इकडलं काहीच विचारणार नाही तुम्हाला. काय विचारतील? खालीलपैकी 2 कोटी असणारे कोण नाहीये किंवा 3 कोटी असणारं कोण नाहीये असं तुम्हाला विचारू शकतात. प्रश्न कसाही फिरू शकतात. फक्त गोष्ट लक्षात ठेवा, कोटी म्हणजे त्याची पॉवर, डिग्री काय असू शकते? काय आहे? 3, 2, 4. समजलं? पहिला प्रश्न कंप्लीट. 2 प्रश्न झाले आतापर्यंत आपला. काय? सर्ड्स म्हणजे काय? करणी म्हणजे काय? दुसरा प्रश्न म्हणजे कोटी. 2 प्रश्न क्लिअर सगळ्यांचे? पुढचा टाइप्स ऑफ सर्ड. आता शुद्ध करणी, मिश्र करणी, लाईक सर्ड्स, अनलाईक सर्ड्स. आता याला समान करणीपेक्षा तुमच्या भाषेत सजातीय म्हणतात. काय म्हणतात? सजातीय आणि अजातीय. ठीक आहे? म्हणजे काय? सरळ सरळ इथं सांगतो तुम्हाला. सजातीय म्हणजे काय? त्याचं मूळ सारखं राहील आतलं. समजलं का फरक? काय फरक आहे सांगा? रूट 5 सारखे. अजातीय म्हणजे काय राहील? रूट सारखे राहणार नाही. कळालं? काही टेन्शन? ठीक आहे. शुद्ध करणी म्हणजे सरळ सरळ फक्त एवढंच. कळालं? मिश्र करणी म्हणजे त्याच्यासोबत काय असलं तुमचा कोएफिशियंट जोडलेला राहील. काय जोडलेला राहील? कोएफिशियंट. काही प्रॉब्लेम चारी कन्सेप्ट मध्ये? कन्सेप्ट आहे, प्रश्न विचारणार नाही. हा, शुद्ध करणी, प्युअर सर्ट्स. प्युअर सर्ट्स काय या? प्युअर सर्ट्स म्हणजे शुद्ध काय या? आपण याच्यामध्ये कोणताही कोएफिशियंट जोडलेला नाही. हा काय? मिश्र. कारण याच्यामध्ये तुम्हाला 2 न इथं मल्टिप्लाय केलेलं आहे, इथे 5 न केलेलं आहे, इथे किती न केलेलं आहे? 3 न. समजलं? बरं, जास्त काही अवघड नाही ना? सिंपल आहे का नाही? चेहरे चांगले ठेवा ना. सजातीय आणि अजातीय म्हणजे काय रे? सांगा बरं फरक तुम्ही. म्हणजे काय? बघा, सजातीयमध्ये तुम्हाला सगळेच्या सगळे सारखे नंबर दिसतील. बघा किती आहे? 5, 5, 5. इथे किती आहे? 3, 7 आणि 11. जे सजातीय आहेत त्यांचीच आपण बेरीज किंवा काय रे? वजाबाकी करू शकतो. आणि अजातीय इकडं बेरीज वजाबाकी करू शकत नाही. गुणाकार भागाकार सगळ्यांचा करू शकतो. गुणाकार आणि भागाकार. याच्यामध्ये सजातीय अजातीयचं काही कॉन्सर्न नाही, काही रिलेशन नाही त्याचं. फक्त एवढं लक्षात ठेवा, 2 जर सारख्या करण्या नसतील तर त्यांची बेरीज वजाबाकी होणार नाही. आता इथे 2 आणि 7 किती होतील? 9 होतील. ठीक आहे, पण इथे 2 आणि 5 7 होणार नाही. का नाही होणार? आतमध्ये 3 आहे, इथे 7 आहे. बेसिक स्ट्रॉंग होत चाललंय सर्व. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता सगळ्यांचं लक्ष इकडे. आता सिम्प्लिफिकेशन रूल काही लक्षात ठेवायचे नाही. हे फक्त तुम्हाला ओळखण्यासाठी मी फक्त सिंपल सांगतो, लक्षात राहू द्या. जसं की 3 गुणिला जर 4 केलं मी, तर याला तुम्ही 3
गुणिला 4 असं लिहू शकता. बरं हे एक गोष्ट झालं. किंवा दुसरं मी जर 12 लिहिलं, किती लिहिलं 12, तर तुम्ही याला काय काय लिहू शकता? 3 गुणिला 4, परत काय लिहू शकता? 2 गुणिला 6, परत काय लिहू शकता? 1 गुणिला 12. कळालं? समजलं? अजून तुम्हाला अजून ऍडव्हान्स बनवायचंय तर मी असंही लिहू शकतो त्याला 1/2 गुणिला 24. काय केलं मी? काय त्याला भाग 1/2 चा, म्हणजे या दोघांना जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा शेवटी उत्तर किती येणार? 12. म्हणजे याला आपण कसंही डिवाइड फोडू शकतो, जोडू शकतो. ठीक आहे. आता हा याला सोडून द्या. हे रूल्स काय आहे? याला काढून टाका, त्याला सोडून द्या. हे दोन्ही लक्षात ठेवू नका. सिंपल सांगतो काय येतं ते. ते आपल्या भाषेत सांगतो तुम्हाला. इकडे बघूच नका. या फक्त एक्झाम्पल कडे बघा. याचा अर्थ सांगतो तुम्हाला. इथं अर्थ काय माहिती का? 4चा वर्ग आणि समजा 3 मल्टिप्लाय केलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे 4चा वर्ग निघतो. 4चा वर्ग किती आहे? 16. 16चा वर्गमूळ किती आहे? 4. हाच त्याचा अर्थ आहे. म्हणून हा रूल बघण्याची गरज नाही. आणि परत इकडं सेम घनमूळ आहे. घनमुळात 6चा घन गुणिला 3 आहे. तर 6चा घन किती आहे? 216. त्याचं घनमूळ किती? 6. म्हणजे हे किती येईल? 6 घनमुळामध्ये 3. मग तुम्हाला काय समजलं डायरेक्ट? याच्यावरनं डायरेक्ट एक गोष्ट कळायला पाहिजे काय? की वर्गमुळात वर्ग आहे किंवा रूटचा वर्ग आहे. समजलं? काय? वर्गमुळात वर्ग आहे किंवा वर्गमुळाचा वर्ग आहे. दोन्ही एकच गोष्टी आहे. का? फॉर्म्युला आठवा, इंडायसिस. डोक्याला डोकं. बरोबर? याचं उत्तर नेहमी तीच संख्या राहील. पाठ नसतात करत या गोष्टी. सिंपल आहे ना. मला सांगा तुम्ही, गोष्ट कधीच पाठ नाही करायची. त्याला समजून घ्या. कसं? बघा. एक्सच्या डोक्यावर वर्गमूळ आणि त्याचा वर्ग म्हणजेच काय रे? एक्सच्या डोक्यावर वर्गमूळ म्हणजे 1/2 पॉवर लिहू शकतो आपण. बरोबर? आणि इथं वर्ग वरती काय आहे? 2 आहे. म्हणजे याला डोक्याला डोकं जर मारलं तर काय होईल? यांचा गुणाकार होईल. 2 2 कटले, उत्तर किती आलं? एक्स. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा वर्गमुळात तोच नंबर, कोणत्याही मुळात तोच नंबर आणि त्याचा घन, त्याचा चौथं रूट वगैरे दिलं असेल तर त्याचं उत्तर काय येतं? तोच नंबर येतो. म्हणजे याचं उत्तर काय येईल? एक्स. ठीक आहे. मग जर मी असं म्हटलं तुम्हाला, बघा समजा इथं म्हटलं मी 12चा स्क्वेअर, तर उत्तर किती येणार? 12. आता घनमुळात तुम्हाला घनमुळात तर काही देणार नाही, कारण घनमुळात असा शक्यतो असा प्रश्न नसतोच. असा येऊ शकतो हा. घनमुळासाठी नाही येणार तसा प्रश्न, पण तरी सांगतो तुम्हाला. घनमुळात जर असा घन असेल तर त्याचं उत्तर काय येणार? एक्स. किंवा या पद्धतीने जर लिहायचं झालं आपण त्याला लिहू शकतो. घनमुळाचा घन असेल तरी उत्तर काय येणार? एक्स. समजलं का? पॉवर पॉवर काय होणार? शेवटी कट होणार. कशी? अशी. घनमूळ म्हणजे काय असतं? 1/3. आणि त्याची जर पॉवर केली 3 तर 3 3 काय होतील? कॅन्सल. म्हणजे इथं पण तुमचा तोच नंबर आला. समजलं? कन्सेप्ट क्लिअर झाल्या? काय? याला आपण असं तोडू शकतो, याला जोडू शकतो. समजलं? त्याच्यानंतर वर्गमुळात वर्ग असेल किंवा वर्गमुळाचा वर्ग असेल तरी उत्तर तेच येतं. म्हणजे त्याच मुळाचा मूळ आणि त्याच मुळाचा वर्ग, सॉरी त्याच मुळाचा पॉवर. कहना क्या चाहते हो सर? समजलं ना? बर जाऊ द्या तिकडे. समजणं महत्वाचं. सोडून द्यायला काही गरज नाही याची. हे फॉर्म्युले नकोच यार. सोडून द्या त्याला. इकडे बघा 72. आता 72 आहे. काय आहे? 72. ठीक आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाही. 72 आहे. तर 72 मध्ये सगळ्यात मोठा स्क्वेअर कोणता लपलेला आहे? 72 मध्ये 72 ला भाग जाणारा सगळ्यात मोठा नंबर 36. कोणता आहे? 36. मग इथे येईल तुमचं 36 दुनी 72. काय येईल? 36 दुनी 72. आत्ताच सांगितलं 36चं वर्गमूळ किती येईल? 6. आणि आत किती उरले? 2. हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन. याला सोडवणं. ठीक आहे सर, आम्हाला वेळेवर नाही आठवलं तर काय करायचं? बर, दुसरी पद्धत. 72 आहे. किती आहे? 72. 72 ला भाग जाणारा सगळ्यात मोठा नंबर कोणता? कोणता स्क्वेअर दिसतो तुम्हाला लवकर? 9. स्क्वेअरच शोधायचा. काय शोधायचा? स्क्वेअर. 72 ला भाग जाणारा सगळ्यात मोठा स्क्वेअर 36 आहे, पण तो जर तुम्हाला दिसला नाही तर तुम्हाला 9 तर दिसते. 9 8 72. मग तुम्ही असं केलं,
9 गुणिला 8. ठीक आहे. मग काय करा, याला तोडत चला. 3 गुणिला 3, 8 ला 2 गुणिला 2 गुणिला 2. बघा ही एकदम बेसिक मेथड आहे, तुम्हाला ही तर आलीच पाहिजे. नाही आली तर मग या मेथडने जावं लागेल. आता बघा 3 जोडी आहे, एक बाहेर. 2 जोडी आहे, एक बाहेर. कारण वर्गमुळात 2 ची जोडी पाहिजे तरच एक नंबर बाहेर येऊ शकतो. त्याचं रिझन असं आहे, 3 त्रिक 9, 9चं वर्गमूळ 3, 2 गुणिला 2 4, 4चं वर्गमूळ 2. काय उरलं फक्त आतमध्ये 2. 3 दुनी 6, 6√2. बरोबर आहे. याचे पटापट सांगा मला. बघा आता हे जे तुम्हाला सोडवायला दिले होते मी, याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट दिसलं पाहिजे की 36 न 5चा भाग जातो. कितीचा भाग जातो? 5चा. आता नाही दिसत. ठीक आहे. काहींना दिसत नसतं ना. 18 गुणिला 10 एवढं तर येतं रे. बरोबर का नाही? हो का नाही सांगत चला रे. हो. 18 ला 2 गुणिला 9 लिहू शकतो. 10 ला 2 गुणिला 5 लिहू शकतो. बस जास्त तोडू नका आता याला. 2 आहे आणि 2 आहे. म्हणजे 1 2 बाहेर येतील. बरोबर. 9चं वर्गमूळ 3. बस संपला विषय. आत काय उरलं? 5. ठीक आहे. 2 गुणिला 3 6, 6 रूट मध्ये 5. हे बघा ही कला आहे. ठीक आहे. काय आहे? आर्ट. दिस इज अन आर्ट. बर आता 300. 300 ला कसं करणार रे? बघा 100 गुणिला 3 करा ना सरळ सरळ. हे तर दिसलं पाहिजेत ना. मग काय येईल? 10√3. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर कळाली पाहिजे. काय? की 0 किंवा 5 असेल तर 2च अवयव निघतील त्याचे. काय? 5 किंवा 10. बरं समजलंय? अजून एक नंबर घ्या तुमच्यासाठी 162. पटकन सांगा मला. पटकन सांगा. पटकन नाही. पटकन होतं रे कधी कधी. आता 162 आहे. तुमच्या समोर अवघड नंबर आला. आता तुम्हाला समजूनच नाही राहिलं काही, तर एक टेक्निक सांगतो बघा. जेव्हाही समसंख्या असते 4 न भाग द्या. किती ना? 4. आता शेवटी 62 आहे तर 4 न भाग जातो का? नाही. मग कितीने द्यायचा? 2 न. मग याला जेव्हा 2 न भाग दिला तुम्ही तर किती येणार? 81. काय राहिलं रे? 81 वर्गमूळ काढू शकत नाही. तुम्ही इथून पुढे पण 81 बघता कुठे तर. अरे 81 वर्गमूळ निघतं डायरेक्ट. ठीक आहे. प्रश्न तर विचारला नाही आतापर्यंत, पण तुमच्यासाठी थोडस एक गोष्ट अजून सांगतो. समजा घनमूळ आहे. काय आहे? घनमूळ. आता तुम्हाला जर इथं दिलं 686, किती दिलं? असा प्रश्न विचारलेला नाही, पण शिकवत येतं सोबत सोबत शिकून घ्या. आता तुम्हाला मी बघा इथं 2 ची जोडी केली, इथं पण किती जोडी केली? 2 ची. इथं पण किती जोडी आहे? 2 ची. पण आता मूळ किती आहे? तिसरं. मग जोडी कितीची लागेल? 3 ची. मग तुम्ही याला पहिले 686 आहे ना, बरोबर आहे ना? तर 86 आहे. 4 न भाग जातो का? नाही. मग कितीने जातो? 2 न. 2 न भाग द्या बरं त्याला. 2 गुणिला 343. आता 2 गुणिला 343 आहे. तर डायरेक्ट 343चं घनमूळ माहिती आहे तुम्हाला किती आहे? 7. मग याचं आन्सर जे आलं ते आलं 7 घनमुळामध्ये 2. सगळ्या गोष्टी कळाल्या ह्या. असा प्रश्न चुकेल का आता? नाही. मग याच्यासाठी तुमचे कमीत कमी 30 पर्यंत स्क्वेअर पाठ पाहिजे. ठीक आहे. याला विसरून जा. मी आताच सांगितलं फॉर्म्युले लक्षात ठेवायचेच नाही. 128 बघा. आत्ता सांगितलं मी तुम्हाला 128 आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला 4 न भाग द्यायला सांगितलं, पण समजून घ्या, बोलणं समजून घ्या. 4 न भाग द्यायला सांगितलं, पण तुम्हाला हे दिसलं पाहिजे 64 ची दुप्पट आहे. कितीची दुप्पट आहे? 64. तर 64च का घेतलं कोण सांगेल? 4 चा घन आहे. मग मी याला 64 गुणिला 2 केलं. बरोबर? चहा प्यावा लागतो. 64चं वर्गमूळ किती आहे? 4. घनमुळामध्ये 2. समजलं? ठीक आहे. हे तुम्हाला होमवर्क, हे तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. सोडवता येईल. 125 गुणिला 2, 216 गुणिला 2, 5 रूट 5 क्यूब रूट 2, 6 क्यूब रूट 2. होमवर्क आहे. सोडून दिलं सर काय होमवर्क आहे. बर. मिश्र रूपांतर. आता हे जे फॉर्म्युले लक्षात ठेवूच नका. कशाला लिहिले सर? ते फॉर्मॅलिटी. कसं कोणाला मीठ आवडतं नाही आवडत, ताटावर पाहिजे. याला आज जर घेऊन गेलो तर बघा आता 5 वर्गमुळात किती आहे? 3.
समजून घ्या. आता मला याला आत न्यायचं, याला थंडी वाजून राहिली, याला आत घेऊन जा. आत किती आहे? 3. पण आत जाताना काय लागलं त्याला? वर्गमूळ. तर त्याचा वर्ग होऊन जाईल 25. कारण 25 असल्याशिवाय तो बाहेर येणार नाही. म्हणजे किती आलंय? 25 3 75. ठीक आहे, बरोबर समजलं. आता हे झालं 75. म्हणजे ह्या दोन गोष्टी कशा आल्या रे? सारख्या झाल्या ना, बरोबर. आता हाय याला सोडू आपण. 4 घनमुळात किती आहे? 2. मग आता तुम्ही सांगा काय होईल रे? इथं वर्गमूळ होतं म्हणून वर्ग झाला. इथं काय? घनमूळ. म्हणजे 4चा आत गेल्यानंतर काय होईल? घन होईल. 64. किती उत्तर येणार? 128. चला पटकन सोडवा हे दोन. पटकन सांगायचं उत्तर काय येईल? 3 नंबरचं आणि 5 आहे. 9 आत गेल्यानंतर किती होणार? 81. गुणाकार तुम्हाला जमून जाईल. इथं घनमूळ आहे. आत किती आहे? 3. 5 आत गेल्यानंतर घन होईल 125. किती उत्तर येणार? 375. आणि इथे 405. गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्या? फॉर्म्युले लक्षात ठेवायचे का? नाही. समजून घ्या. हे क्लिअर आहे. हे सगळ्यात मेन हे झाल्याशिवाय समजून घ्या. ही स्लाइड घरी गेल्यानंतर याची प्रॅक्टिस करा, कारण हे केल्याशिवाय बेरीज वजाबाकी जमणार नाही. याच्याशिवाय बेरीज वजाबाकी जमणारच नाही. आणि बेरीज वजाबाकीच येते पेपरला सगळ्यात जास्त. हा पुढं. आता हे सगळं सांगितलंच मी तुम्हाला, सोडून द्या. सर्व सांगितलंच नाही मी तुम्हाला. कसं? ते नियम नाही पाठ करायचे. सरांनी सांगितलं गड्या, हे जर असं असेल तर याला वर्गमुळात घेऊ शकतो. काय येईल? 2 गुणिला 3. ठीक आहे, बरोबर. परत कधी कधी असं येतं तुम्हाला. आता कधी कधी कसं येतं बघा, √50 आणि √2. तुम्हाला हे सोडवता येत नाही. किती सिंपल असतं बघा. याला असं वर्गमुळात घेऊ शकतो आपण. 50/2 किती येतं रे? 25. किती आलं वर्गमूळ? 5. एवढ्या सिंपल तुमचा आन्सर येतं. पण तुम्हाला थोड्याशा बेसिक गोष्टी माहित पाहिजे. नियम माहिती पाहिजे का? नाही. सिंपल. का? इथं रूट कसं आहे? सारखं आहे, म्हणजे आपण त्यांना एकत्र करू शकतो. ठीक आहे. आता हे जे तिसरं म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी. आता हा जो आहे वर्गमुळात a त्याचा स्क्वेअर, तोच नंबर असतो ना. आता x चं सांगितलं मी तुम्हाला. कुठं सांगितलं? हे बरोबर. वर्गमुळाचा वर्ग करा किंवा वर्गमुळात वर्ग घ्या, उत्तर तेच येत असतं. आता शेवटचं जे ते महत्वाचं आहे. याचा अर्थ काय आहे? आत जर बघा, थोडं टेक्निकल सांगू का? सांगू? बर इकडे बघा. x² बरोबर 16 आहे ना. याला सोडून द्या, हे द्या सोडून. टेक्निकल सांगतो. x² बरोबर 16 आहे, तर x ना 2 व्हॅल्यू येतात. आतापर्यंत सांगितलं नाही तुम्हाला, पण आपल्या मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये +-4. कारण आहे त्याचं. -4चा वर्ग पण किती येतो रे? 16. आणि 4चा वर्ग पण किती येतो? ठीक आहे. मग कधी कधी जर तुम्हाला प्रश्न आला ना आणि प्लस मायनस असेल, बघा अशी जर व्हॅल्यू दिलेली असेल, x² बरोबर 2500, काय दिलेलं असेल? x² बरोबर 2500. ऑप्शन मध्ये असेल 20, पॉझिटिव्ह 25, निगेटिव्ह 25 आणि दोन्ही व्हॅल्यू सोबत 25 असेल, तर करेक्ट उत्तर कोणतं राहील? दोन्ही व्हॅल्यू सोबत 50. सॉरी, 2500चा वर्गमूळ 50 आहे. भावना समजा. मला येतं ते, पण बोलण्यामध्ये कन्फ्युज होऊन जातो मी कधी कधी. ठीक आहे, भावना समजली. भावना काय आहे? प्लस मायनस. समजलं. पण काय? पण कळालं का? समजलं ना? x² हे पण 16चं वर्गमूळ नेहमी 4च राहील. का बरं? बघा आता याच्यातही भरपूर वाद होतात. मग असं असेल त्याचं पण +-4 यायला पाहिजे. पण लक्षात राहू द्या, वर्गमुळात किती येईल? 4च येईल. समजलं का? कळालं सगळ्यांना? ठीक आहे. जास्त लोड घ्यायचा नाही.
आता ऍडिशन काय बनवायची आपल्याला? ऍडिशन. आता बघा 3√5 आहे अधिक 7√5 आहे. ऍडिशन करताना सजातीय सारखे का बघा? आहे का सारखे? आहे. सरळ सरळ बेरीज करा. 3 आणि 7 10 10 5. बर ठीक आहे. हो का नाही सांगा मला? हो. आता तुम्ही सांगायचं मला, जर ऑप्शन मध्ये हा ऑप्शन नसेल तर कोणता असेल? ऑप्शन मध्ये 10√5 नाही आलं तर कोणता ऑप्शन? कोणता ऑप्शन येऊ शकतो? √500. का बरं? 10 आतमध्ये जातील आणि 10चा वर्ग होईल 100. उत्तर किती येणार? 500. नाही तर करा एक्झाम हॉलमध्ये दांगडू, चुकीचा प्रश्न, चुकीचा प्रश्न, मार्क्स भेटणार. यस. 4√3 प्लस 9√3 सांगा. 13√3. ठीक आहे, यालाही पुढे सॉल्व्ह करू शकतो. बघा असा प्रश्न येत नाही, एवढंच उत्तर राहील तुमचं. पण माझं सांगणं काम आहे तुम्हाला की एखाद्या वेळेस चेंज झाला तर 13चा वर्ग 169, 17 51, 510 म्हणजे 507 उत्तर यायला पाहिजेच. बरोबर. मग वजाबाकी सांगा तुम्ही आता मला. सांगा वजाबाकी सांगा, सिंपल आहे. 9 मधून 4 गेले 5 आणि दुसऱ्याचं 6√2. त्याला समोर सोडू शकता, काही गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट सरावासाठी आता तुम्हाला बोललो होतो स्टार दिलं होतं, स्टार मारलो त्यांच्या स्लाइडला. ती स्लाइडची गरज आहे आपल्याला. आता 12 मध्ये कोणता वर्ग लपलेला आहे सांगा? 4. 4 त्रिक 12 म्हणजे काय येईल ना? 2√3. 27 मध्ये कोणता वर्ग लपलेला आहे? 9. 9 गुणिला 3 9 त्रिक 27. 9चं वर्गमूळ 3√3. आता सांगा कोणाला जमणार नाही रे? सांगा काय येणार उत्तर? 5√3. सोडवता येईल असे प्रश्न? नक्की. मग डायरेक्ट सांगू आता? हो का? बर. 2 मध्ये कोणता वर्ग लपलेला आहे? बघा डायरेक्ट कसं सोडवायचं. सॉरी, 8 मध्ये कोणता वर्ग लपलेला आहे? 4. 4चं वर्गमूळ किती आलं? 2. पण बाहेर ऑलरेडी किती आहे? 2. समजून घ्या. 8 मधल्या 4चं वर्गमूळ किती आलं? 2. 8 म्हणजे काय? 4 दुनी 8. 4 बाहेर आले तर वर्गमुळात किती उरले? 2. सेम इथं 9 दुनी 18. 9चं वर्गमूळ किती? 3. आत किती उरणार? 2. 50. 25 दुनी 50. 25चं वर्गमूळ किती? 5. आत किती उरले? 2. काय राहिलं रे? आता तुम्ही काय करता? मस्त बोर्डाच्या पेपर सारखं 2 गुणिला 2 4. 2 गुणिला 2 4. 3 गुणिला 3 9. 9 आणि 4 13. 13 मधून 5 गेले, बरोबर ना? 13 मधून 5 गेले 8. सोपं आहे. चुकलं की लगेच सांगता का रे? 8√2. चुकीवरच लक्ष, चुकीवरच बोट ठेवतात लोक पुढच्याच्या. चुकी एवढं मोठं चांगलं शिकून राहिलो ते नाही. 5 2. हा 75 आणि 48 हे सोडवता येईल. 25 त्रिक 75. 16 गुणिला 3 48. सर एवढा लवकर कसं काय सांगता तुम्ही? एवढा लवकर सांगण्यासाठी तुम्ही 1चा वर्ग 1 2चा वर्ग 2 असं नाही पाठ करायचं. तुम्ही पाठ करायचं 1 4 9 16 25 36 64. त्याच्यानंतर बोला 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 जोपर्यंत बोलता येईल. चला चला पुढं 64 राहिलं रे. नाही त्याला गडबड जास्त होती रे. 49 64 100 121. बघा तुमच्यापेक्षा फास्टली तुम्ही. हा 841 कितीचा आहे? 29. आणि 30 कितीचा आहे? 9. 900 कितीचा आहे? 30चा. म्हणजे हे नंबर जर तुमच्या डोळ्यासमोर असतील तर तुम्हाला डायरेक्ट कळून जातं. मी 75 बघितलं तर माझ्या डोळ्यासमोर डायरेक्ट 25 आलं. ठीक आहे. मी 48 बघितलं तर डोळ्यासमोर डायरेक्ट काय आलं? 16 आलं. म्हणजे ही सिरीज लक्षात ठेवा. हे खूप सोपं होऊन जाईल. आणि तुमच्या पोलीस भरतीसाठी, पोलीस भरतीपासून तर MPSC लेवल पर्यंत फक्त तुम्हाला 10 पर्यंतच गरज आहे सगळ्यात जास्त. कुठपर्यंत?
10 पर्यंत. त्याच्या हायर लेवलचे क्वेश्चन एखाद्या वेळेस आला तर येऊ शकतो. 288 जर घेतलं तर कितीचा वर्ग घेणार? 288 चेक करायचं कोणाची दुप्पट आहे? 144 ची म्हणजे 12 येणार. 12√2 किती येणार? 12√2. नेक्स्ट सगळ्यात सोपं गुणाकार. काय? गुणाकार सगळ्यात सोपा. सगळ्यात सोपा येतो. काय करायचं? सिंपल एका स्टेप मध्ये सांगतो. इकडे लक्ष द्या, डोळे मोठे करा. 3 चुक 5 दुनी झालं. सांगा 12 36 झालं नाही. 36 वर्गमूळ 6. 5 दुनी 14 गुणीला 7. सर 14 गुणीला 7 98 काउंट नाही केलं सर तुम्ही? नाही करायचं, मला मूड नाही माझा. 7 गुणीला 2 मला दिसलं ते की इथं जर 7 आहे आणि 14 मध्ये पण 7 आहे, याचा अर्थ 7 बाहेर येणार असं ठळक दिसलं पाहिजे. म्हणजे 7 7 शाबास. तुम्ही डायरेक्ट मी काय म्हणतो तुमचे पोस्टरच लावू नये पुढच्या वर्षी. 70√2 समजलं? कळालं? 2 गुणीला 5 किती होता? 10. 7 आहे 14 मध्ये 7 आहे समजलं पाहिजे, किंवा 14 7 98 केल्यावर 49 ची दुप्पट आहे असं समजलं पाहिजे. 49 वर्गमूळ 7 येतं आणि वर्गमुळात 2च उरतात असं समजलं पाहिजे. समजलं पाहिजे. आता हे पण सगळ्यात सिंपल आहे. आपण यांना पाहिलं का? आपण यांना असं पाहिलं का रे? नाही पाहिलं. बर टिपड काढून पाहून घे. a² मायनस b². ठीक आहे. मनावर नाही घ्यायचं, सिंपल असं मनातून बोलतो का आपण? हा शिकवा. हे व्हेरी गुड. हा a प्लस बी a मायनस बी a² मायनस b². √3 प्लस √2 √3 मायनस √2 असं असल्यावर हे सोडून बघा. आता यांनी काय दिलेलं आहे? a मायनस बी. आता हे कन्फ्युज करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. मला सांगा a चा वर्ग म्हणजे रूटचा वर्ग, रूट निघून जाईल. b चा वर्ग म्हणजे रूटचा वर्ग, रूट निघून जाईल. म्हणजे याचं डायरेक्ट उत्तर काय येईल? 3 - 2 1. आणि याचं डायरेक्ट उत्तर काय येईल? 7 - 5 म्हणजे किती? समजलं? एवढं सिंपल आहे. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कळालं सगळ्यांना? समजलं? मग तुम्ही मला एक पटकन सांगा. अकरा मधून 5 गेले. ठीक आहे, समजलं हो का नाही? आता तर नेमकं समजायला लागतं तर तुम्ही क्वेश्चन अवघड बनवता. क्वेश्चन अवघड याच्यासाठी बनवतो कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. आता तुमच्यापैकी डायरेक्ट उत्तर नका देऊ. ठीक आहे, विचार करून द्या. सोपं आहे, काही अवघड नाही, सोपंच आहे. थोडं एक लेवल वरती आहे. काय केलं सर? अवघड वगैरे काही नाही. आता मला सांगा, हा फॉर्म्युला काय मिळाला का? मग लिहिला कशाला? तुम्हाला दाखवायला की फॉर्म्युले पाठ करायचे नाही. आता कामी काय आलं? a². आता बघा बरोबर, बघा तुम्हाला बरोबर बघता येतं म्हणून सांगतो. 3 चा वर्ग 9, पण रूटचा वर्ग फक्त रूट निघून जाईल. मधात काय असतं? मायनस. फॉर्म्युला आहे ना, a मायनस बी a प्लस बी a प्लस बी a मायनस बी म्हणजे काय असतं? a चा वर्ग मायनस b चा वर्ग. मग a चा वर्ग केला आपण तर 3 चा वर्ग बाहेर होता म्हणून 9 झाला. रूट 5 चा वर्ग 5, 2 चा वर्ग 4, रूट 7 चा वर्ग 7, 9 गुणीला 5 45, 7 28. उत्तर किती आलं? 17. चुकलं पाहिजे काही काही प्रश्न? नाही. पुढचा डिव्हिजन. सोपं आहे ना रे? याला विसरून जा. लिहिलं कशाला? तुम्हाला दाखवायला. 48 भागीला 3 किती? 16. 16चं वर्गमूळ 4. ठीक आहे. तर हा 2 नंबरचा प्रश्न. 2 नंबरचा प्रश्न सांगायचा तुम्हाला. इकडे बघा, 6 भागीला 3. काय करून राहिलो? तिकडे बघायचं आणि इकडे बघायचं. समजलं? काय केलं? 6 भागीला 3. काय केलं? वर्गमुळातले वर्गमुळात घेतले, अंशात होता म्हणून अंशात ठेवला. छेदात बळजबरी पाठवायचा नाही. 3 दुनी 6. 2 वर्गमुळात किती आलं? 75.
पण 75 मध्ये 25 लपलेले आहे ना रे. 25 गुणिला 3, तर 25चं वर्गमूळ 5, 2 गुणिला 5, वर्गमुळात किती आहे 3, तर उत्तर किती येईल? समजलं का सांगा? हो का नाही? म्हणजे आपण काय करून राहिलो, सरळ सरळ जे वर्गमुळात आहे त्याला वर्गमुळात ठेवून राहिलो. वर्गमुळात ठेवताना जर अंशात असेल तर गुणाकार होईल आणि जर छेदात असेल तर काय होईल? भागाकार. आता शेवटचं सांगा. 96/6 म्हणजे 16. 16चं वर्गमूळ 4. नेक्स्ट. संयुक्त करणे. कंपाऊंड सर्ट्स. याचं काय करणे? अच्छा, म्हणजे मिक्स आहे असं सांगितलं त्यांनी. बरं. कॉन्जुगेट. बरं, म्हणजे संयुक्त करणे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं सरळ सरळ, हे मिक्स सर्ट येतात कधी कधी. कसे असतात? मिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांना इथं या स्लाइडचा अर्थ असा आहे, याला याच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही. ना बेरीज, ना वजाबाकी, ना भागाकार, ना गुणाकार, काहीच करू शकत नाही. आता तुमच्या समोर आलं नवीन कॉन्जुगेट पेअर. कोणती? संयुग्मी कॉन्जुगेट. म्हणजे सरळ सरळ साईन बदलायचे. काय बदलायचे? साईन. बघा, याचं साईन काय आहे? प्लस, तर काय झालं? मायनस. याचं साईन काय आहे? तर काय झालं? याचं साईन काय आहे? तर काय झालं? कळालं? त्याला म्हणायचं संयुग्मी कॉन्जुगेट. याची गरज आहे का? आहे. याची गरज बघा. आता रॅशनलाइज दिसून राहिले का? थोडे बारीक झाले, काही विषय नाही. मी दिसतो तर ते दिसून जाईल. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न आला परिमेयीकरण किंवा छेदीकरण, छेदाचे, ठीक आहे, तेव्हा काय करायचं? सरळ सरळ. बरं, मला एक गोष्ट सांगा, परिमेयकरण म्हणजे काय रे? याचा शब्द कोणता आहे? परिमेय म्हणजे काय? परिमेय संख्या. परिमेयकरण म्हणजे काय? छेदाचे परिमेयकरण म्हणजे छेदामधला अपरिमेय नंबर काढून टाकायचा. छेदामधला अपरिमेय नंबर कोणता आहे? √5. इथं किती आहे? √7. इथं किती आहे? √11. आणि तो नंबर काढून टाकण्यासाठी सिंपल आहे, त्याच नंबरनं मल्टिप्लाय करा, त्याच नंबरनं डिवाइड करा, म्हणजे √5 भागीला √5. आता वरती किती आलं? √5. रूट गुणिला रूट फक्त येईल 5. समजलं? इथं काय करणार सांगा मग? रूटनच गुणायचं फक्त. 2शी काही घेणं देणं नाही. आता वरती येणार 3√7, कारण एक आहे पूर्ण संख्या, म्हणजे एक आहे परिमेय संख्या आणि एक आहे अपरिमेय संख्या. तर त्या कशा राहतील? कंबाईन राहतील, मिक्स होणार नाही, म्हणजे 7 21 होणार नाही. आता √7 गुणिला √7 किती येतं? 7. 7 दुनी 14. झालं परिमेयकरण. आणि इकडं √11. √11 किती येईल मग? 5√11 भागीला 11. म्हणजे छेदामधून आपण काय काढून टाकला? इरॅशनल नंबर. बघा, छेदामध्ये कुठं तुम्हाला रॅशनल नंबर दिसला का? नाही. मग यातून काय समजतं? ऑप्शन मध्ये जर छेदामध्ये इरॅशनल नंबर असला तर तो ऑप्शन कसा आहे? चुकीचा आहे. असे 2 ऑप्शन कटून जातील. किती ऑप्शन कटतील? 2. मग 2च ऑप्शन उरतील, तळ्यात मळ्यात. तर हे तर सोपं होतं परिमेयकरण. आता हे परिमेयकरण कसं? हे त्याच्याही पेक्षा सोपं आहे, सगळंच सोपं आहे. आता काय शिकलो आपण? कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय करतो आपण? प्लसचं काय करतो? मायनस. समजून घ्यायची एक एक गोष्ट. माशांना शिकायची इच्छा तुमच्यापेक्षा जास्त. √5 वजा √3. काय केलं? परिमेयकरण. आता वरती बघा, वरती काय आहे? √5 आहे. इथं काय आहे? √3 आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? काय करून राहिलो? छेदांचे परिमेयकरण. मागच्या क्वेश्चन मध्ये सिंपल होतं परिमेयकरण करणं. आणि हे तुम्हाला पेपरला येणारे प्रश्न आहे. एवढा सोपा प्रश्न पेपरला देणार नाही. लेवल इथून सुरू होईल. मग खाली परत एक गोष्ट आली आपली, a+b, a-b म्हणजे काय? a² - b². खूप सोपं आहे, काही अवघड नाही. आता सांगितलं तुम्ही, याचं उत्तर काय येईल? 5 - 3. सोडवले ना आता तुम्ही? तर काय आलं? 5 - 3 म्हणजे उत्तर किती आलं? 2. √5 वजा √3 याचं उत्तर येणार 2. याचं उत्तर तर तोंडी सांगू शकता मग तुम्ही. वरती काय येणार? 3 वजा √2.
तोंडी कसं काढायचं ते सांगून राहिलो. वरती काय येणार 3 वजा √2 कारण याचं उलट्या साईननं मल्टिप्लाय करणे ना. आता खाली कसं येईल मग बघा 3चा वर्ग 9 आणि 2चा वर्ग 2 म्हणजे काय येईल 3 वजा √2 भागीला 7. ज्यांना नाही समजलं त्यांनी या मेथडनं करून बघा हेच उत्तर येईल. 90% तर समजलं असेल सर्वांना. ज्यांना नाही समजलं त्यांना थोड्याशा गोष्टी माइंडमध्ये व्हिज्युअलाइज होत नाही. व्हिज्युअलाइज कसं 3 वजा √2 3 वजा √2 a प्लस बी a मायनस बी 3चा वर्ग 9 √2चा वर्ग 2 9 मधून 2 गेले 7 असं व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. आता इथं बघा याचं डायरेक्ट उत्तर कोण सांगेल मला? बघा आता 2 आहे वरती किती आहे 2 ब्रॅकेटमध्ये काय राहणार त्याला सोबती √7 अधिक √5 का बरं? याचं उलट साईन वरती जाईल कशामध्ये परिमेयकरणामध्ये रॅशनलायझेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आता छेदामध्ये हा फॉर्म्युला लागेल तुमचा असं येईल छेद असा येईल त्याचा तर छेदामध्ये कोणता फॉर्म्युला लागेल a² मायनस b². तर रूटचा वर्ग रूट निघून जाईल किती राहिलं फक्त 7 √5चा वर्ग 5 निघून जाईल म्हणजे उत्तर किती आलं 2 √7 अधिक √5 अपॉन मध्ये 2 2 2 कॅन्सल म्हणजे उत्तर आलं √7 √7 √5. ठीक आहे माझे टोनिंग इंग्लिश मध्ये पण शिकवणं टोटल मराठीमध्ये तर समजून घ्यायच्या या गोष्टी कळालं सगळ्यांना समजलं काय आपण करतो काय त्याच्यावर लक्ष ठेवायचं ना. 3चा वर्ग 9 केला सर तर 2चा वर्ग 4 का आणि केला हे समजलं पाहिजे आपल्याला कारण 3च्या डोक्यावर रूट होतं का नाही म्हणून त्याचा वर्ग किती झाला 9 पण इथं रूट होतं आणि रूटचा वर्ग काय होतं फक्त रूट निघून जातं. हे सगळं क्लिअर आहे. हिला एक स्टार मारतो त्या साईडला स्टार मारलो होतं आठवतं ती एक आणि ही एक ह्या 2 स्लाइड खूप डेंजर आहे तुम्हाला अभ्यासासाठी. नेक्स्ट आता शेवटचं तुम्हाला येतं तुलना करा काय येतं तुलना करा काय कंपॅरिझन करणींची तुलना कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला फक्त वर्ग करायचा आहे काय करायचं आहे वर्ग √7चा वर्ग सांगा 7 11चा 11 कोण मोठे 11 झालं दुसरं करा वर्ग करा पटकन 3चा वर्ग 9 आतल्या रूटचा वर्ग 2 याच्या मधात एवढा मोठा बॉक्स आहे इथं पण करतो हे घ्या 2चा वर्ग 4 आत 5 आहे सांगा कोण मोठे 4 पंच 20 म्हणजे हे मोठं आहे मग इथं कोणतं साईन येईल आता तिसऱ्याच्यात सांगा कोण मोठे येईल मग इकडचं इकडचं तिकडचं बर हो 2चा वर्ग 4 गुणिला 6 3चा वर्ग 9 गुणिला 3 4 सकम 24 9 त्रिक 27 म्हणजे शेवटी हेच मोठं आहे तर हा मोठा येईल. मग तुम्हाला येऊ शकतं खालीलपैकी अयोग्य विधान कोणते अयोग्य विधानामध्ये तुम्हाला असे 4 स्टेटमेंट देतील तुम्हाला असं वाटेल काय विचारलं यांनी हे इकडं साईन आहे इकडं साईन आहे इज इक्वल टूचं साईन आहे इज इक्वल टूचं घेऊ काय एखादं आता या बघा याच्या मधात काय येईल मग चला करा स्क्वेअर करा 3चा स्क्वेअर 9 आतल्या रूटचा 2 इकडं 18चा 18 येईल सोपं आहे काय आलं इज इक्वल टू काय गड्या आता क्रमाने लावा तुम्ही मला क्रमाने लावून दाखवा सगळ्यात मोठं लहान 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 बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय 5चा वर्ग 5 2चा वर्ग 4 4 दुनी 8 √7चा वर्ग 7 आणि 3चा वर्ग 9 कोण मोठे 9 इथं काय बरं जाऊ द्या ना 9 8 लिहिल्यापेक्षा 9 मोठा आहे ना इथे येईल 3 किती येणार 3 9 नंतर कोण आहे 8 तर 8 साठी काय 2 √2
त्याच्यानंतर येणार 7. 7 साठी काय √7 आणि शेवटी √5. काही विषय नाही. संयुक्त वर्गीचे वर्गरूप. आता थोडासा पॉज घ्या, फक्त लक्ष द्या. हा पण टॉपिक पेपरला विचारला जाणारा आहे. याच्यासाठी थोडस बेसिक सांगतो अगोदर. इकडे बघा, बेसिक असं आहे, a प्लस बी स्क्वेअर. समजून घ्या. हे जर समजलं ना, याची ही तोंडी उत्तर देसाल तुम्ही. a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय राहील रे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. बरोबर हो का नाही? मग ए प्लस बी जर लिहिलं मी फक्त, तर काय होईल सांगा? वर्गमुळात ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. काय येईल? ट्वाइस ए बी. समजलं का? कळालं सगळ्यांना? या दोन गोष्टी कळाल्या. मी जर असं लिहिलं ए मायनस बी, तर काय येईल? वर्गमुळात ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सॉरी प्लस मायनस ट्वाइस ए बी. समजलं? होतं चिन्हाचं मागं पुढं, समजून घ्या, एकच गोष्ट आहे ती. पण कळालंय सगळ्यांना? मग आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. हा जो ए बी आहे, हा गुणाकार आहे. काय आहे? गुणाकार. आणि ही काय आहे? बेरीज. दोन संख्यांची बेरीज आणि त्यांचाच गुणाकार. कळतं का? काय? दोन संख्यांची बेरीज, त्यांचाच गुणाकार. परत सांगतो, दोन संख्यांची बेरीज, त्यांचाच गुणाकार. आता बघून घ्या. दोन संख्यांची बेरीज गुणाकार किती आहे? 6 आणि बेरीज किती आहे? 5. कोणत्या दोन संख्या आहे? हे समजलंच पाहिजे, नाही तर सोडवता येणार नाही. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 6 आहे आणि बेरीज 5 आहे? 3 आणि 2. मधात काय आहे? प्लस. तुमचं उत्तर येईल √3 प्लस √2. समजलं? सिंपल, एकदम सिंपल. कळालं? काय कळालं? त्याच संख्यांचा गुणाकार बेरीज. आता इथं सांगा. तर आता अवघड आहे. बरं, काय प्रॉब्लेम झाला ते सांगतो तुम्हाला. समजून घ्या काय प्रॉब्लेम झाला. इकडे बघा, सगळेजण समजून जाईल तुम्हाला. मला एक सांगा, आपल्याला किती पाहिजे? 2. किती पाहिजे? 2. इथे किती आहे? 4. मग याला 4 नाही लिहायचे, मला याला 2 करायचे. काय करायचं मला? त्याला 2. समजून घ्या, काय करायचंय? 2. मग याला मला जर 2 करायचं आहे, तर 4 मधून किती बाहेर काढले मी? 2. 2 गुणीला 2 4 होतात. मग 2 आत गेल्यानंतर किती होईल? 4. मग आतमध्ये काय येईल? 3 गुणीला 4. म्हणजे याला काय लिहिणार तुम्ही? 2√12. म्हणजे हे काय आहे तुमचं? -2√12 आहे. मग तसं हे काय सांगा? 2 रूट किती येईल? 20. किती येईल? 20. 2 रूट किती येईल? किती? 20. समजलं? कळालं? कन्वर्जन करता येईल? फर्स्ट स्टेप कळाली का? हो का नाही सांगा? समजलं सगळ्यांना? आता दुसरी स्टेप. कोणत्या संख्येचा गुणाकार 12 आहे आणि बेरीज 7 आहे? 3 आणि 4. तर काय येईल वर्गमुळात मग तुमचं? बघा, समजून घ्या. असं काही नाही, तुम्ही प्लस घ्या, मायनस घ्या, काही फरक पडणार नाही. एक गोष्ट मला सांगा, इथं काय आहे? 7 आहे. काय आहे? 7. मग वर्गमुळात किती येईल? 3. आणि वर्गमुळात किती येईल? 4. किती येणार? 4. आता मायनस द्या, किंवा -4 -3, दोन्हीचं उत्तर एकच येणार. कसं? ए मायनस बी चा वर्ग किती येतो सांगा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी. आणि बी मायनस ए चा वर्ग काय येणार रे? तोच येणार. काय? बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी. म्हणजे या ब्रॅकेटमध्ये तुम्ही उलट फेर केला तर काही प्रॉब्लेम जातो का? नाही. कळून राहिल्या गोष्टी? आता समजून घ्या. काय केलं आपण? याला पहिले 2च्या फॉर्म मध्ये आणलं. कोणाच्या फॉर्म मध्ये आणलं? 2च्या. पण हा फॉर्म्युला कसा होता? मायनस वाला. म्हणून आपण काय टाकलं मधात? मायनस. पण √4चं वर्गमूळ निघतं ना, किती? 2. म्हणजे याचा आन्सर एकतर हे राहील किंवा याचा आन्सर हे राहील. पण प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे सेकंड नंबरच्या आन्सरला.
कोणत्या सेकंड, कारण तिथं होल नंबर कसा आहे अगोदर आहे. कळालं? स्टेप बाय स्टेप परत समजून घ्या. आपल्या फॉर्म्युलामध्ये ट्वाईस एबी काय आहे अरे समजून सांगायला वेळ लागतो का नाही, सोडवायला काही वेळ लागतो का? सिंपल क्वेश्चन आहे, यायलाच पाहिजे. दोन, आता तुमच्यापैकी अजूनही काही जणांना कळत नाही, त्यांच्यासाठी एकदा सिंपल करून सांगतो. मला सांगा, हे 4√3 आहे, मला इथं किती पाहिजे 2. मग 4ला मी कसं लिहू शकतो, 2 गुणिला 2√3 लिहू शकतो ना. पण मला हे 2च पाहिजे. मग मी 2 जर इथं ठेवले तर हे 2 मी आत नेईल तर ते काय होतील 4 होतील. म्हणजे मी याला सोडवत जर गेलो तर मला किती मिळाले 2√12. तसंच मी याला सोडवत गेलो तर मला किती मिळाले 2√20. आणि हे कळालंच पाहिजे तुम्हाला. आता दुसरी स्टेप अशी आहे, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 12 आहे आणि बेरीज 7 आहे? 4 आणि 3 7. मग वर्गमुळात 1 काय येईल 3 आणि वर्गमुळात 1 काय येईल 4. मायनस आहे म्हणून मायनस. आता इथं सांगा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 20? 4 पंच 20. मग वर्गमुळात काय येईल? आता तुम्हाला जेव्हा कळालं असं की एक संख्या 4 आहे गड्या, तिचं वर्गमूळ निघू शकतं, तर तिला पहिले लिहा. वर्गमुळात किती येईल 4 आणि वर्गमुळात 5. नंतर पुढे एक स्टेप वाढवा 2√5. हे झालं याचं उत्तर. फुकटचे मार्क्स जाऊ देऊ नका. या कन्सेप्ट आहे, याच्यासाठी ह्या टेक्निक पाठ करण्याची गरज नाही. समजलं सगळ्यांना? हो का नाही सांगा. सोडवता येतील असे प्रश्न? ठीक आहे, याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क लवकरच देणार आहे. शेवटचा म्हणता म्हणता भरपूर, हे ऑलरेडी खूप वेळेस सोडवलेले आहे तुम्ही. आता हे सोडवायचं झालं तर काय करायचं बघा. x+5 आहे ना, काय आहे x+5. मी काढलं इकडून तर काय होईल पुढं, वर्गमूळ काढलं ना मी. इकडे काय होईल 4चा वर्ग होईल 16. आता सांगा काय प्रश्न आहे रे? सोच बदलो, गाव बदलेगा. ठीक आहे, x+1चा वर्ग x+1, 3x-7चा वर्ग 3x-7. ठीक आहे, मग आता बघा 1 ला इकडे राहू द्या, 7 ला इकडे आणू आपण. 7 प्लस झाले 3x, x तिकडे गेल्यानंतर काय झाले मायनस. 8 बरोबर 2x, तर x ची किंमत किती आहे 4. 4 दुनी 8 होतात, सरळ सरळ. तिसरं सांगा मग काय, 2x-1, 5चा वर्ग किती होईल 25. 2x बरोबर काय होईल मग 25 अधिक 1 किती 26. मग x ची किंमत किती येईल 13. हे अवघड आहे नाही सर. रिव्हिजन. ठीक आहे, हे सगळे फॉर्म्युले तोंडपाठ करायचे काही गरज नाही. एक प्रश्न तुमच्यासाठी पटापटा सांगायचा आहे, ज्याचंही उत्तर आलं तो हुशार. माझा जो काही नाही द्यायला सध्या. खुश झाली होती ना. अरे तुम्हाला मी काय बोललो, 0 आहे तर एवढं टेन्शन घेऊ नका ना. 45 गुणिला 10 येणार, किती येणार 45 गुणिला 10. आता 45 मध्ये कोणता स्क्वेअर आहे 9 गुणिला 5. 9 5 45. आता इथपर्यंत केलं का नाही तुम्ही? अजून काय बाकी आहे तुमच्याकडे 10. मग या 10 मध्ये या दोन पैकी एखादा नंबर आहे का बघा. 5 आहे, मग 5 दुनी 10. ठीक आहे, डायरेक्ट इथून सोडवायला आता बघा, डायरेक्ट हे पण येणार नाही आणि हे पण येणार नाही. ऑप्शन बघायचे अशा वेळेस की उत्तर किती आहे, आतमध्ये किती उरून राहिले 2. 25 येऊ शकतं का नाही. 9 बाहेर आले तर 3 होतील, 2 5 मिळून 1 5 बाहेर येईल. झालं तुमचं उत्तर. ठीक आहे, 15√2. हे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं एबीसीडी काय आहे तर. ठीक आहे, याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं एबीसीडी काय आहे तर. कळालं? आणि याचंही उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका काय एबीसीडी. झालं, धन्यवाद. ठीक आहे, बर बघा माझं म्हणणं काय असतं ना, तुम्हाला लेक्चर लॉंग वाटू शकतं, पण मला एक गोष्ट सांगा, कंटिन्युटी मध्ये समजून जातात की नाही गोष्टी. त्याच गोष्टीवर जर परत उद्या यायचं म्हटलं तर मग तुम्हाला सगळ्या गावातला रस्ता दाखवत यावा लागत असतो. आता कसा गावातला रस्ता तुम्हाला दाखवत आलेलो आहे, हा इकडून या गल्लीत घुस, तिकडून त्या गल्लीत घुस, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत रस्ता दाखवत यावा लागला असतो. बरोबर आहे ना. तर गोष्टी समजून घ्या. लेक्चर आजच्या आज बघा सगळं कव्हर झालेलं आहे 99%.
आता तुम्ही मला उद्या काही जण असे क्वेश्चन आणून दाखवसाल. तुम्ही मला क्वेश्चन आणून दाखवसाल. काय आणून दाखवसाल? क्वेश्चन. मला कन्सेप्ट आणून दाखवा. तरी कन्सेप्ट शिकवले नाही तुम्ही. तुम्ही मला काय दाखवसाल? क्वेश्चन्स. कन्सेप्ट सर्व झालेल्या आहेत. यालाच रिवाइज करा. जी तुम्हाला स्लाइड अवघड वाटते कोणती? सरनं या स्लाइडसाठी खूप वेळ दिला गड्या. मग आपण हे प्रश्न जास्त प्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे. मग सरला मेसेज करायचा, सर मला असे प्रश्न पाठवा अभ्यासासाठी. जिथं टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण आहे. ठीक आहे, चालेल. तसा तुम्हाला मेसेज करायची काही गरजच नाही. तुम्हाला देतो मी भरपूर क्वेश्चन्स. चांगला अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. जय श्रीकृष्ण.